सेक्टर 15 येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरावर ऐन संकष्टीच्या मूर्तावर तोडक कारवाई करण्याचा येथील वनमंत्र्यांनी कट रचला असून वेळ पडल्यास मंदिरासाठी अंगावर गोळी खाण्याची चेतावणी शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी दिली असून राजकारण माझ्यासोबत करा, धार्मिक स्थळांवर नको असा सल्ला देखील पत्रकार परिषदेमार्फत चौगुले यांनी दिला आहे। वनमंत्र्यांनी मंत्रालयात चर्चा करून स्थानिक प्रशासनावर दबाव टाकून हैरोलीतील प्रसिद्ध इच्छापूर्ती गणेश मंदिर पाडण्याचा छुपा आदेश दिल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे। वनमंत्री आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत असून नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर मंदिर पाडण्यासाठी दबाव टाकत आहे। मंत्र्यांनी जाणीवपूर्वक 16 मे रोजी संकष्ट चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर सदरचे मंदिर तोडण्याचा घाट घातला आहे, परंतु तो हाणून आम्ही पाडू असे विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले आहे। ऐरोलीतील हे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान असून येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात। विविध धार्मिक सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात। या सणाच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते। असे असताना मंदिरावर तोडक कारवाई घाट घालत असल्याचे स्थानिकांमध्ये व भाविकांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे। त्याचप्रमाणे हिंदू धर्माच्या रक्षणाचा दावा करणाऱ्या भाजपा पक्षाची दुटप्पीपणा समोर येत असून मंदिर पाडण्याच्या कथित प्रयत्नामुळे भाजपची प्रतिमा डागळण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे। जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही, त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या याच्यात जाऊन जर प्रशासनाने जिद्दीने काय करायचा प्रयत्न झाला तर इथं रक्तरंजित इतिहास घडला जाईल। आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत, पण आम्ही अटक तर होणार नाही, पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो। शेवटी काही झालं तरी चालेल, पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौगुले तयार। या इथले स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल चाललेलं आहे। आणि इथं मी तर सांगितलं आता तर आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत, अमित शहा पर्यंत पोहोचवणार आहोत, फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही, आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। शिंदे साहेबांच्या जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस याबाबत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिसर साहेब जे काय प्रशासनाने बोलायचे ते बोलतील। दादा, या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेची ताकद वाढत चाललेली आहे, शिवसेनेच्या युवा सेना चाललेली आहे, याचा फटका भाजपला बसेल आणि म्हणून ही कुठेतरी वेगळं दिशाभूल करण्याचं। हे बघा, इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे। भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये, सर्वीकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत। हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे, हा एन कंपनीला बसणार आहे, आमदाराच्या कंपनीला बसणार आहे, म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय। हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे, म्हणून ही त्यांचं इकडचं या नव्या मुंबईचं वातावरण कसं बिघडवायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे। महायुती आमची अभेद्य आहे, त्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आमची लढाई लढायचं आम्ही लढणार आहोत। आणि शेवटी आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत, मोदी साहेब आहेत आणि शिंदे साहेब, ही सर्व ते बघतील। 16 तारखेला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, त्या संदर्भात तुमची मागणी कशी आहे? बघा, इथं युवासेना जिल्हाध्यक्ष बसले, आमचा जिल्हाध्यक्ष मी उपनेता आहे, आम्ही एकच आहे, आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता 15-15 दिवसाला जे कार्यक्रम झाले शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून हे काही लोकांना ते खुपत आहे आणि ते चालले होते।